नमस्कार. कधी असं वाटलं आहे का, की आपल्या शरीरातच अशी काही बटणं आहेत, जी दाबल्यावर एकदम आराम मिळतो? आज आपण अशाच एका खास बिंदूबद्दल बोलणार आहोत. ST14, ज्याला कुफांग असंही म्हणतात. चला तर मग, आपल्या शरीराचं हे भांडार उघडून बघूया. छातीत कधीतरी खूप जडपणा जाणवतो नाही का? किंवा तो सारखा येणारा खोकला, श्वास घ्यायलाही त्रास होतो. या गोष्टी तशा खूप सामान्य आहेत. पण याचा एक सोपा उपाय आपल्या शरीरातच दडलेला असू शकतो, हे अनेकांना माहीत नसतं. आजचा आपला विषय याच समस्येकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन देणार आहे. पारंपरिक औषधशास्त्रानुसार आपलं शरीर म्हणजे ऊर्जेच्या प्रवाहांचं एक जाळं आहे. आणि या जाळ्यावर काही खास बिंदू आहेत. हे बिंदू दाबले की शरीरातल्या अनेक समस्या दूर व्हायला मदत होते. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या बिंदूची ओळख करून घेणार आहोत, ज्याला भांडार म्हणतात. तर या बिंदूचं नाव आहे कुफांग. याचा अर्थ होतो भांडार. आणि हे नाव अगदी परफेक्ट आहे. जरा कल्पना करा की आपल्या शरीरातून एक ऊर्जा वाहते, जिला ची असं म्हणतात. हा जो बिंदू आहे ना, तो छातीतल्या या ऊर्जेच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवतो. म्हणजे जणू काही ते एक पॉवर हाऊस किंवा ऊर्जेचं कोठारच आहे. हा बिंदू आपल्या शरीरातल्या एका खूप महत्त्वाच्या ऊर्जा मार्गावर आहे, ज्याला जठर मेरिडियन असं म्हणतात. आणि याच मार्गावर असल्यामुळे तो थेट खोकला, दमा आणि छातीतल्या वेदना यांसारख्या श्वसनाच्या त्रासांवर परिणाम करतो. चला तर मग, आता सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. हा बिंदू आपल्या शरीरावर नक्की कुठे आहे ते शोधूया. काही सोप्या स्टेप्स आहेत, ज्यांच्या मदतीने तो अगदी सहज शोधता येतो. सगळ्यात आधी छातीच्या वरच्या भागावर लक्ष केंद्रित करा. हा बिंदू साधारणपणे स्तनाग्राच्या सरळ रेषेत पण वरच्या बाजूला असतो. आधी ती जागा अंदाजे निश्चित करूया. आता छातीच्या अगदी मधोमध जे हाड आहे, तिथून साधारण एका हाताच्या रुंदी इतकं अंतर बाजूला मोजायचं आहे. पारंपरिक भाषेत या मापाला 4 चून असं म्हणतात. पण आपल्यासाठी एका हाताची रुंदी लक्षात ठेवणं सोपं आहे. आणि आता शेवटची पायरी. त्या ठिकाणी बोटांनी हलकसं दाबल्यावर पहिल्या आणि दुसऱ्या बरगडीच्या मध्ये एक लहानशी पोकळी किंवा खळगा जाणवेल. सापडला? बस, तोच आहे आपला कुफांग, म्हणजेच ST14 बिंदू. वाह, आता बिंदू तर सापडला आहे. मग आता हे बघूया की या लहानशा बिंदूला दाबल्याने आपल्याला नक्की कोणते फायदे मिळू शकतात. जेव्हा या बिंदूला हलका दाब दिला जातो, तेव्हा छातीमधल्या ऊर्जेचा आणि रक्ताचा प्रवाह सुधारतो. याचा थेट परिणाम आपल्या श्वसन आणि हृदयाच्या कार्यावर होतो. आणि म्हणूनच खोकला, छातीतला दाब इतकंच नाही, तर खांद्यात जाणवणाऱ्या तणावापासूनही आराम मिळायला मदत होते. आता एक खूपच रंजक गोष्ट पाहूया. एकाच बिंदूचा वापर 2 वेगवेगळ्या कामांसाठी करता येतो. एक म्हणजे शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि दुसरं म्हणजे तणाव कमी करून शांत करण्यासाठी. चला, हे दोन्ही तंत्र नीट समजून घेऊया. या 2 पद्धतींमधला फरक लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, जर ऊर्जा वाढवायची असेल तर त्या बिंदूवर 1 ते 2 मिनिट घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोलाकार मसाज करायचा. आणि जर छातीतला दाब किंवा तणाव शांत करायचा असेल तर फक्त 30 ते 60 सेकंद हलकेच टॅप करा किंवा खालील दिशेने दाबा. ठीक आहे, आपण पुढे जाण्यापूर्वी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, आणि ही गोष्ट म्हणजे सुरक्षितता. हा नियम कधीही विसरायचा नाही आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे.
हा बिंदू आपल्या बरगड्या आणि फुफ्फुसांच्या अगदी वर असतो. त्यामुळे इथे जास्त जोर लावणं धोकादायक ठरू शकतं. म्हणून लक्षात ठेवा, कोणताही त्रास टाळण्यासाठी दाब नेहमी हलका आणि फक्त वरवरचाच असावा. चला, तर आज आपण जे काही शिकलो त्याचा एक झटपट आढावा घेऊया. या तक्त्यामध्ये सगळे मुख्य मुद्दे एकाच ठिकाणी मिळतील. बिंदूचं नाव काय, तो कुठे आहे, त्याचा उपयोग काय आणि ती दोन्ही वेगवेगळी तंत्र. हवं तर याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवता येईल, म्हणजे माहिती नेहमी सोबत राहील. आणि हे सगळं आपल्याला एका विचाराकडे घेऊन येतं. आपल्या शरीरातच स्वतःची काळजी घेण्यासाठी अशा आणखी कितीतरी अद्भुत किल्ल्या दडलेल्या असतील, नाही का? यावर नक्की विचार करा.